वक्ता हा कोण्या व्याप्तीत बोलतोय? करुणा रस आहे का, विभत्स रस आहे का, कोणता रस आहे? कुठल्या रसात वक्ता बोलतोय? त्या रसामध्ये जर प्रमाण म्हणलं तर त्याचं नाव भजन्या, आणि त्या रसात जर प्रमाण नाही म्हणलं तर तो तमासगीर. विठाला विठाला. कारण गिरगावकर म्हणतो नाही ऐकायचं नाही बरं का. मी म्हणलेलं माझी बायको सुद्धा मानायची नाही. ती म्हणेल तुम्ही बारगाळ्यासारखं बोलायले, तुमच्या गोळ्या उडाल्या का काय, अशी माझी बायको सुद्धा म्हणेल. असं हसू नका, अशी म्हणणार नाही माझी, कारण तिला माहिती हे शान आहे म्हणून. पण पुरावा मोठ्यांचा सांगतो. निळा म्हणे नवरस देख, निळा म्हणे नवरस देख, जानती गायक चतुर्थी. निळोबाराय सांगतात नवरसाची सिद्धता ज्याच्या अंतकरणात आहे त्याला चतुर गायक म्हणायचं. याच्या व्यतिरिक्त आगळा असेल तर गायन कोणाला बी येते. ह्या बी गाया लागल्यात. बेलवाय ह्या गेले ग बाय बाय तिकडच घसरून मेले. श्रावण महिन्यात गाजा धुमाकूळ असतो यायचा बी. लय गाणे असतात, लय 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 खूप 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 गाणे असतात. आणि एकदा असंच कीर्तन झालं माझं, जागराचं कीर्तन. आज मला अगोदर जेवायला जमत नाही, आणि दुसऱ्या दिवशी काही एकादश नाही काय नाही, कचून जेवायचं होते. म्हणजे दूध आणि भाकरी करतो. म्हणलं चांगली गोष्ट आहे. एका माणसाच्या बैठकीत गेलो, दूध भाकरी कचून खायचं. घरची गाय होती. मी बारक्या म्हशीला ते झाडाला मसळ बांधितच नाही. घरी गेलो, त्या मस्त दूध गीत तापलेलं होतं, अगदी अगदी मस्त. 2 भाकरी 5 ज्वारीच्या आल्यान तितक्यात म्हणले आता तिकडे जागर सुरू झाला. झाला जागर सुरू. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. ती दुधन पोळी तर बाबा तोंडातूनच उरफाटी बाहेर आली. अरे बापरे, हे कोण्या गाठ्यातला अभंग असेल मला तेच कळलं. काय म्हणतील काही मिळच नाही हो. अहो काल्याच्या कीर्तनात एक जणांना प्रमाण द्यावा. गवळणीच्या घरी भगवान श्रीकृष्ण परमात्मा गेले बरं का. काय त्या ठिकाणी मस्त सुंदर वातावरण होतं. काय ती गोपी प्रसन्न झाली बरं का. काय देवाला आनंद वाटला. आज गोपीची भेट होती. काय गोपीला आनंद वाटला. आज भगवंताची भेट झाली. पण काय सांगायचं, भगवान ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी मात्र गोपी नव्हती बरं का. लगेच प्रमाण म्हणलं गवळणीच्या घरी गेलो, गवळण नव्हती घरी. तू फोन करून काऊन नाही गेला. नव्हता का तुझ्या गोपीकडे फोन. किती विचित्रपणा, किती 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 विचित्र. काय म्हणावं त्याचा मेळ नाही. काही काही अहो इतकं मोठं सुंदर गाथ्यातलं काव्य सोडून, इतकं मोठं सुंदर शास्त्रातलं सोडून, इतके मोठे शास्त्रातले श्लोक सोडून बास्कळ सांगायला सुरुवात केली. बास्कळ सांगायचं स्टेज नाही. वाक्य नीट ऐका. हे स्टेज बास्कळ सांगायचं नाही. बास्कळ लोक कुंटालानं बाहेर करायला लागले. तर कीर्तनात बास्कळ करून त्याला पुन्हा जागा करू नका. विठाला विठाला. काही अभंग पंढरी जाऊ प्रेमानं नाहू. झाला पंढरी संताचा मेळ. वाजे मृदंग टाळ वरी. काही काही टाळ वाजता मृदंग. रंगला भजनात पांडुरंग. दीदी तेरा. किती तुम्हाला विलय वळवळी सुटली होय इथं. विठाला विठाला. ही बास्कळता नसावी. ही बास्कळता अद्यापता नसावी. अद्यापता नसावी. चला एक ₹100 सोंग घेऊन आलं. हेच चाललं होतं ना. गळ्यात सुंदर शमाली आहेत, अंगावर कपडे वगैरे आहेत, आणि भिक्षा मागितली. भिक्षां देहि मा. त्याचे कपडे, त्याचे अलंकार, त्याचं भूषण, त्याचं सगळं वैभव पाहिल्याच्या नंतर समोरच्या माणसाला दया आली. वा 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 काय महाराज आहे. आणि त्यानं ₹100 देऊन टाकले. ते ₹100 घेतले आणि जाताना ₹74 पेली. 74लाच येते का. मी काय अजून घेतली नाही. एका माणसानं महाराज समजून बाबा ₹100 दिले आणि त्यानं ₹74 पेली. आणि घरी जाऊन बायकोला मारलं. पाप कोणाला, ज्यानं पैसे दिलेत त्याला. ये मद्यपिपास भयप्याप्ती है साधवे दर्शयामे अर्थात दातृतो ततः यत् अनिष्ट भव कारणे हितेषु क्रियज्जना यति पापा बहु संभवः. हे काय गांजा कसं थोडंच लिहिले. अरे तुला साधूच्या रूपात दिसतोय. तू त्याला पैसे दिले, पण त्यानं पैसे घेतल्याच्या नंतर मद्यपान केलं आणि घरी जाऊन घरच्या लोकांना त्रास दिला. यत् अनिष्ट भवति हा पापाम कृतुजन्य. तू त्या पापाला वाली आहेस. म्हणून पैसे देत असताना द्रव्ये पात्र विचारणे. सर्वाभूती द्यावे. अन्नदान देत असताना मात्र कुठला जातीपातीचा, पंथाचा, कसलाही गरीब श्रीमंत हा कुठलाही विचार करायचा नाही. कोणालाही अन्नदान द्यायचं. आणि त्याचं जेवण झाल्याच्या नंतर तो कोणत्याही जातीचा असू द्या, त्यानं तोंडानं जरी आशीर्वाद नाही दिला, अंतकरणानं जरी नाही आशीर्वाद दिला, त्याच्या अन्नपूर्णेनं जरी नाही आशीर्वाद दिला, देहिनामृती जना अधिष्ठान सकल धरा देवी पवित्र हा पृथ्वी आशीर्वाद देत असते. याच्या शेवटचं टोक सांगतो, अलीकडे येत नाही. ज्या जाग्यावर जेवणारा बसलाय त्या जाग्यावर माणूस जर जेवत असेल तर पृथ्वी प्रसन्न होत असती. आणि माणूस उठून गेल्याच्या नंतर ती पृथ्वी त्या पात्रावर आशीर्वाद देत असते. एत भवस्थिता जायते उच्चाटन भवस्थिता. आणि त्या पात्रावर पडलेला काही मात्र्यातला आशीर्वाद
पात्र उचलणाऱ्याला भेटतोय. 7व्या अवतारात एक काम चुकीचं घडलंय, ते पुन्हा एखाद्या कीर्तनात सांगेल कोणतं चुकीचं घडलंय. कारण शहाण्या डॉक्टरनं सगळ्या गोळ्या एका चक्रात दिल्या नाही पाहिजे. दवाखानाही कॉल लागतो, विठाला विठाला विठाला. आणि पुरावा नसताना भगवान प्रभू रामचंद्राची चूक काढायची, गिरगाव करायची काय टप्पर आहे का नाही? आहे का नाही? जर गिरगावकरानं चुकीनं जर भगवान परमात्म्याची चूक काढली असती तर कालच्या 4 तारखेला पुन्हा वापस नसतो आलो, वरी गेलो असतो. आहे का नाही? विठाला विठाला विठाला. या चुकीच्या रायच्यातून मुक्त होण्यासाठी पात्र उचलणं गरजेचं होतं. त्या पात्रावरला आशीर्वाद जगाच्या मालकाला मिळत होता. त्या आशीर्वादानं भगवंत एका चुकीतून मुक्त झाले. म्हणून तो उचिष्टे काढी धर्माधारी उचिष्ट काढी तो उचिष्ट काढी धर्माधारी तो उचिष्ट काढी. वा ब्रह्मांड उतरंडी ज्याची विच्छे घडी तो उचिष्टे काढी धर्माघरी. नृत्यदादा सांगतात एवढी मोठी शक्ती ज्याच्याकडे असताना तो पांडवाच्या यज्ञातलं उष्ट काढतोय, हा भगवान परमात्म्याचा फार मोठा प्रांजळपण आहे. तर तेवढ्यात एका व्यक्तीने विचारलं देवानं उष्ट काढलंय? तर निवृत्तीदादा सांगतात नुसते पात्रच उचलले नाही, पात्रच उचलले नाही तर देखिला व माय चक्रभुज स्वभावी, देखिला व माय चक्रभुज स्वभावी, देखिला व माय चक्रभुज स्वभावी, देखिला व माय चक्रभुज स्वभावी. ऋते वागवी अर्जुनाचे देखिला माय चक्रभुज देखिला माय चक्रभुज देखिला चक्रभुज तो वागवी अर्जुनाचे वारुते वागवी देखिला माय चक्रभुज देखिला माय चक्रभुज हरिभाऊ म्हणलं पाहिजे प्रमाणे एखादं विठाला विठाला. देखिला व माये चक्रभुज स्वभावी वारुते वागवी अर्जुनाचे. दुसऱ्या कडव्यात पाहू आपण जगाच्या मालकाच्या हातात सुदर्शने. त्याच्या सुदर्शनाला जर आज्ञा दिली बाबा आणि सांगितलं हा प्रांत शिल्लक ठेवायचा नाही तर त्या प्रांतात गवताची पात सुद्धा शिल्लक ठेवत नाही तर झाडाची माणसाची काय कथा. ही ज्याच्या सुदर्शनात ताकद आहे आणि एवढं मोठं सुदर्शनधारी तो वारुते वागवी अर्जुनाचे. सिद्धांत त्याचा असा आहे की एका व्यक्तीनं प्रश्न केला देवानं घोडे का धुवावे? देवानं पांडवाच्या घरी स्वतःची बहीण दिलती, याच्याकरता नांगर हाणावा, आऊत हाणावा, गाई वळावा, गाई सांभाळावा, गाई धुवा, वासरं धुवावे, धारा काढाव्या, दूध इकावे, त्यांच्याकडे दही दुप्त करून द्यावं, हे काम करायला देवानं घोडे कशा करता धुतले? एका महाराजाला विचारलं का हो देवानं अर्जुनाच्या घरचे घोडे कशा करता धुतले? काय सांगायचं महाराज, तुम्ही उद्या माझ्या राम भागवतात या. गेलो मी काला लवकर केलं आणि त्याच्या भागवतात गेलो, लागलीच बसलो. ऐका महाराज, देवानं घोडे कशा करता सांभाळे? काय त्या अर्जुनाला युद्धाचा नाद होता बरं का, आणि युद्ध करण्यासाठी रथ असतो बरं का, त्या रथासाठी घोडे असतात बरं का, आणि मग ते घोडे चपळ असावे, घोडे म्हणले त्या ठिकाणी जावा, आणि मग अर्जुनाला जय प्राप्त व्हावा, याच्याकरता घोडे तयार असावा. म्हणून जगाच्या मालकानं अर्जुनाचे घोडे धुतले. वाचून सांगा जा रे माणसं मरतीन रे. असं काही सांगत असते तू, आगावपणा आहे नाही, मूर्खपणाचं डोके. पुरावाच हा माणसाला शास्त्र म्हणायला ते सांडावे, ते राज्यही तृण मानावे. शास्त्रात जोपासते आपल्या संत वाङ्मयामध्ये महात्म्यांनी ऋषीमुनींनी हा संप्रदाय वेद प्रणिते, हा संप्रदाय ऋषी प्रणिते, हा संप्रदाय पुराण प्रणिते, हा संप्रदाय महंत प्रणित आहे.
म्हणून याच्यात चुकीचं बासकळ बोलणं चुकीच्या गोष्टी आहेत. विठाला विठा असतील मिळालेल्या वेळामध्ये 2-3 पुरावे मांडण्याचा प्रयत्न करतो. वेळेत कीर्तन सोडतो. रावण मारला गेला बाबा. रावण मारल्याच्या नंतर रावणाची लंका बिभीषणाला देऊन टाकली. भगवान एका विमानामध्ये बसून अयोध्येला परत आले. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. 14 विमानापैकी ते एक विमान होतं. 14 विमानापैकी ते एक विमान होतं. त्या विमानाचं नाव होतं कामग नावाचं विमान. त्या कामग विमानामध्ये प्रभू रामचंद्र बसले, परत आले. आणि परत आल्याच्या नंतर आनंदाचा सुस्कार सोडा. अयोध्या आनंदी झाली. काय आनंद त्या अयोध्येत. किती लोकांना आनंद, किती कौशल्याला आनंद, किती सुमित्रेला आनंद. कैकेयीला सुद्धा आनंद झाला बरं का. नंतर तिच्याही लक्षात आलं आपण चुका केल्यात, पण उशिरा लक्षात आलं सगळं गेल्याच्या नंतर. आणि मग इतका आनंद. इकडं लंकेमध्ये बिभीषणाला आनंद, खूप आनंद. पण कैकेयीनं आनंदाच्या भरात प्रभू रामचंद्राचं एके दिवशी मन जिंकलं आणि प्रभू रामचंद्राला विचारलं, श्रीरामा म्हणे सीता 6 महिने 27 दिवस अशोक वाटिकेत होती. सीता रावणाच्या अशोक वाटिकेमध्ये 6 महिने 27 दिवस होत्या. वारुते वागवी अर्जुनाचे घोडे जगाच्या मालकाने का धुतले, का सांभाळले, का पुसले, त्यांची चर्या का केली, त्यांना चारा वगैरे वैरणदाना का दिला, याचा पुरावा निवृत्तीदादांचा मी तुमच्यासमोर मांडतोय. रामा म्हणे 6 महिने 27 दिवस सीता अशोक वाटिकेत होती. जी. लंकेपासून अशोक वाटिका किती लांब होती? प्रभू रामचंद्राने विचारलं. ते अंतर मला मारुतीला विचारावं लागेल. आज हनुमान जयंती ना, मी हनुमंतरायाला विचारेन. लागलीच निरोप केला. मारुतीरायाने अंतर सांगितलं. आई साहेब एवढं अशोक वाटिकेचं लंकेचं अंतर एवढं होतं. बरं ठीक आहे. रावण कधी कधी तिथे गेलता? मारुतीरायाने सांगितलं ते विचारावं लागेल. पण ते मेला ना आता. त्याला विचारलं असतं तर ते मेला. विचारायचं कोणाला? नाही, ज्या सांभाळायला बायका होत्या त्यांना माहीत असेल ना रावण सीतेकडे किती वेळ चालता. कारण हाडातून पापी होती कैकेयी. हाडातून कातड्यातून पापी असणाऱ्या माणसाला नीट करता येतं. मनानं पापी असणाऱ्या माणसाला नीट करता येतं. पण हाडातून पापी असणाऱ्या माणसाला संभाजी बाबा नीट करता येत नाही. हाडातून पापी. आणि कैकेयी हाडातून पापी होती. हाडातून. कारण कैकेयीवर जो दोष पडला होता ना बाबा, तिच्या आईचा पडला होता. कैकेयी ही अशोपती नावाच्या राजाची कन्या होती. अशोपती नावाचा राजा एकदा जेवायला बसला आणि जेवता त्याच्या ताटात मुंगी आली आणि मुंगीनं त्याच्या ताटातला भाताचा कण तोंडात धरला आणि ते भाताचा कण घेऊन ती मुंगी बाहेर गेली. बाहेर गेल्याच्या नंतर तिकून तिला एक मुंगी भेटली आणि त्या मुंगीने विचारलं, गावरान तुपात माखलेला भात आहे. आता राजा जेवायला म्हणले ते घासल्याटात खाईन का? तो राजा आहे ना, सार्वभौम राजा होता अशोपती राजा. अशोपती नावाचे राजे बरेच झाले बरं का, पण हा अशोपती वेगळा. राजा दशरथाचा सासरा हा अशोपती वेगळा. कारण नंतर कोणी म्हणे त्याच्याकरता आधीच वकालत करून टाकतोय. ह्या अशोपती जेवायला बसले, ज्याच्या ताटातला मुंगीचा भाताचा कण मुंगीनं घेऊन गेला. समोरून मुंगीने विचारलं, कुठून भात आणलास? बाहेर अशोपती इति हा हे ना भक्तव्य अन्नपूर्णा असतदेवच्या. अशोपती नावाचे राजे बाजूला जेवायला लागलेत, त्यांच्या ताटातून भाताचा कण आणलाय. समोरून येणाऱ्या मुंगीने हे वाक्य मुंगीचं ऐकल्याबरोबर तिने विचारलं, लाज वाटत नाही तुला? एवढा मोठा राजा जेवायला जेवता त्याच्या ताटात प्रवेश केला. अगं त्यानं जेवून उठल्याच्या नंतर हजारो मुंग्या जगत्याल, इतकं ताटाला खरकट चिटकलेलं असतंय. मुंगीचं पोट असतंय किती, आणि तू राजा जेवत असताना त्याच्या पात्रात प्रवेश केलाय. तो सार्वभौम राजा होता, त्या राजाच्या पात्रातला भात उष्टा केला. तुला लाज वाटत नाही? एक मुंगी आपल्यावर किती प्रेम करते. या प्रेमानं राजा गदगदित झाला आणि राजा हसू लागला. तर राजा हसत असताना त्याच्या पत्नीनं प्रश्न केला, संभाजी बाबा की तुम्ही हसले काऊन? बाबाजी, पत्नीनं राजाला प्रश्न केला, तुम्ही हसले का? कैकेयी पापी का? याच्यावर मुद्दा. आणि मग सांगतो वारुते वागवी अर्जुनाचे, तुम्ही हसले का? त्यानं सांगितलं, मी सहज हसलो. सहज म्हणजे का हसले? तुम्ही कशा करता हसले मला तेच सांगा. आता मुद्दा आलाय बघा. मगाशी वर्णन केलं ना की कर्कशा बायको असली की जिवंतपणी मसन वाटाय. जिवंतपणी आणि बायको जर प्रांजळ असेल ना तर वनवासात पण स्वर्ग आहे बरं का. बऱ्याच मावल्या प्रांजळ, आता शक्यतो मावल्या प्रांजळच असतात. घोडच त्याला खराब भेटत येत, शक्यतो प्रांजळ असतात. मायबापाचं नाव करण्यासाठी बिचारे वाटेल त्या सहन करतात. वाटेल त्या लाखात एखादी असती म्हणा त्याच्यातलं, तसं विरोधात बी कसं बोलता येईल सगळ्याच माणसाचं. कधी कधी इकडेही गुन्हा असतो, पण शक्यतो मोठ्या गाडीनं, लहानी गाडी जरी मोठ्या गाडीवर आली तरी लहान्या गाडीचा गुन्हाच नसतो. मोठ्या गाडीलाच पेटून देतात लोक.
खरं तर मोटरसायकलवाला पिऊन बी त्याच्या अंगावर गेलं तरी त्या मोठ्या गाडीवरच केस केले जाते, त्याच्यावर करीतच नसते. म्हणजे कधी बी माणसालाच अपराधी ठरले जाते, बायकांना कोणी अपराधी म्हणतच नाही. मी तुम्हाला म्हणतोय अशातला भाग नाही, पण तुमच्यात पण अपराधीपणा असतो, कारण पुराणात पाहिलाय म्हणून तुमच्यात आहे. विठाला विठाला बाईनं सांगितलं तुम्ही कशा करता हसलात मला ते सांगा. याला प्राण्याची भाषा कळत होती, मुंगीची, कीटकाची, पशु पक्ष्याची भाषा कळत होती, पण ती भाषा कळल्याच्या नंतर चतुर्कर्णी झाली की हा मरत होता. चतुर्कर्णी झाली की मरत होता. चतुर्कर्णी म्हणजे दुसऱ्याला सांगितलं की तो मरत होता. त्यानं सांगितलं मी ज्याच्यासाठी हसलोय ती गोष्ट जर तुला सांगितली तर मी मरणार. ती म्हणली 10 मारा पण मला सांगा. बाई किती खतरा असेल कल्पना करा. अशी भेटावं का कोणाला? कोणाला वैरायला पण नाही भेटावं इतकी खतरा बाई. आणि मग त्यानं सांगितलं ऐक, माझ्या ताटातून मुंगी भाताचा कण घेऊन जात होती. समोर मुंगी गेली, तिकून एक मुंगी आली. तिने विचारलं भात कुठून आणला? या मुंगीने सांगितलं अश्वपती राजा जेवतात त्यांच्या ताटातलं. तिने सांगितलं जेवायला लागलेत का? हो. मग जेवता जेवता त्यांच्या ताटात तू का गेलीस? एवढ्या मोठ्या राजाच्या पात्रातला भात मुंगीनं कुठं उष्टा करावा? ती मुंगी सुद्धा माझ्यावर प्रेम करते, याच्याकरता मी हसलो. आणि प्राण्याची मुंगीची भाषा कळालेली पत्नीला सांगितली, चतुर्कर्णी झाला आणि राजाचा मानाचा कळस पडला. राजा मृत्यू पावला. कल्पना करा, ज्या बाईनं मालकाला प्रश्न विचारून मारलं तिच्या पोटी जन्माला आलेली कैकई म्हणून दशरथ राजा मारला. लेकरं अपवित्र कशामुळे जन्मतेत माहिती का? आईचं पाप असतंय. येती वात्सल्याभाव स्थिते, पितृत्वाभाव स्थिता, वंश पापा स्थिते, नाना प्रकारचा इतिहास सांगितला. ते आपल्याला विचारायला वेळ नाही. विठाला विठाला हरातून कैकई पापी होती, हरातून कैकई पापी. हरातून असणाऱ्या कैकई पापीनं रामचंद्राला प्रश्न केला, अरे तू किती वेळेस रावण आला तिथं? ते नाही सांगता येणार म्हणले. ज्या दाशा होत्या त्यांना विचारावं लागेल म्हणले. बरं ठीक आहे, ते ठिकाण बघण्याची माझी इच्छा आहे. प्रभू रामचंद्रानं सांगितलं आहे कशाला जाता तिथं? ती लंका आपण आता बिभीषणाला देऊन टाकली, तिथला सुतळीचा तोडा सुद्धा आपल्याला घ्यायचा नाही. कैकेयीनं सांगितलं अरे रामा मला सुद्धा तिथलं काय आणायचंय, पण मला बघण्याची इच्छा आहे. मग आकाशमार्गानं जाणारी 2 घोडे होते. ते घोडे आकाशमार्गानं जात होते. आकाशमार्गानं रामायणामध्ये घोडे होते 6. एका ठिकाणी 8चा उल्लेख आलाय, पण मला ते समोरचे 2 कोण्या पुराणात येत अजून सापडले नाही. आणि ज्याचा मला पुरावा सापडत नाही का ती मी कधीच बघ करत नाही. विठाला विठाला विठाला. आणि मग ते 6 घोडे, त्याच्यापैकी 2 घोडे रथाला झोपले. त्या रथामध्ये कैकेयी बसली. घोडे हे अंतःकरण स्पर्शी होते. अंतःकरण स्पर्शी. एक जण म्हणला अंतःकरण स्पर्शी या शब्दाचा अर्थ काय? घोड्याच्या पाठीवर थाप टाकायची आणि त्याला सांगायचं लंकेत जायचं. घोडे तिथं नेत होते. घोडे तिथं नेत होते. बाबा एका विज्ञानवादी माणसाने मला प्रश्न केला, महाराज जरा बहकवल्यासारखं बोलू जाऊ नका. घोड्याच्या कानात सांगितलं घोडे अयोध्येतून लंकेत कसे जातील? मी म्हणलं ते अंतःकरण स्पर्श होते, त्यांना कळत होतं. असं कसं कळलं? मी म्हणलं तुला मला टाईम आहे एके दिवशी, त्या दिवशी कीर्तन रद्द झालेलं आहे, त्या दिवशी तू घरी तुला जीव घालून पुरावा देतो. त्याला घरी बोलिलं. घरी बोलल्याच्या नंतर सांगितलं घोडे मेले चेतन येत का जड येतं? ते म्हणलं चेतन येतं. मग चेतन घोडे किती पावरबाज असतात हे तुला नंतर सांगल. TV सजीव का निर्जीव? संभाजीभाऊ निर्जीव टीव्ही ना, किती मोठी असू द्या, भिताडा एवढी असू द्या, बारकी असू द्या, कोणती असू द्या, ब्लॅक अँड व्हाईट असू द्या, कोणती असू द्या, टीव्ही निर्जीवत ना. सजीव कशी म्हणता येईल? निर्जीव वस्तू आहे. सजीव जर म्हणावं अशी अशी दाबल्यावर रडावून तिनं अशी अशी मुरगाळली तर रडवती का? नाही. सजीव निर्जीव आहे, निर्जीव आहे. मग निर्जीव टीव्ही आहे. आता एक असा एका कंपनीनं टीव्ही काढलाय, पापनं हल्ल्याबरोबर चॅनल बदलत आहे. पापनं हल्ल्या, मी गांजा उडून नाही आलो बरं, माझ्या गोळ्या नाही उडाल्या. कालच्या अपघातात माझ्या डोक्याला मारत नव्हतं, त्याच्यामुळे गोळ्या खायचं कामच नाही पडलं. चुरा झाली ती गाडी खूप. मी आणली होती गाडी चांगली, यायच्यात पैशावर. त्याने पुन्हा दिली कंपनीवाल्याने, मला दुसरी दिली, जशाच तशी दिली ती, त्याबद्दल काय दुमत नाही. पण डोळ्याचे पापण हल्ल्याबरोबर टीव्हीचं चॅनल बदलतोय. ते मला काय नावाची गोष्ट आहे? मग विज्ञान किती वरी गेलंय? त्याला म्हणलं पानछटा. अरे निर्जीव टीव्ही जर डोळ्याच्या पापनानं तिचं चॅनल बदलत असल, इतकं विज्ञान पुढे गेलंय, तर त्या काळामधला दशरथ राजा सामान्य असेल का रे? ते काय गाढ हो सांभाळणारा थोडाच होता? त्याच्याकडचे घोडे कसे असतील? इथे चक्षुभ्वा स्थित मन भेगाश्चायते पवनाधिष्ठित भास्करो तेजकांती येते पवना भोजा येते यांनी अश्ववेगा जे येते. एवढे मोठे अश्व तत्वनिष्ठ होते. किती विज्ञान पुढे गेले. आता डोळ्याचं पापण हल्लं की चॅनल बदलते. मग त्या काळात दृष्टीची ताकद होती. एक जणानं मला असाच प्रश्न केला, महाराज कासवीच्या पिल्या दृष्टीचे भोजन, कासवाचे पिलं खेळत खेळत येते, थकले की आईच्या डोळ्यात बघते, आई त्यांच्या डोळ्याकडे बघितली की त्यांना दूध मिळते. म्हणजे आईनं नुसतं मुलाच्या डोळ्याकडे बघितलं की त्याच्या रेंजमधून दूध मिळते. हा पुरावा इथं लावायचा. जसं टीव्ही डोळ्याच्या पापणानं जर टीव्हीचं चॅनल बदलत असेल, तर कासवीने पिल्याच्या डोळ्यात बघितल्याच्या नंतर का दूध मिळत नसेल? हा मोठा सिद्धांत. विठाला विठाला विठाला. आणि मग त्या
रथामध्ये कैकेयीला बसलं. हृदय स्पर्शी, मन वेगी, भावना वेगी, प्रविष्ट वेगी, छिन्न वेदी आणि पवन वेगी असे ते घोडे होते. त्या रथाला झुपले. त्या रथात कैकेयी बसली. सांगितलं येती लंका भुवनत्रय हा पामपती निरज्जा येते. सागराच्या पलीकडे लंका आहे असं घोड्याला सांगितल्याबरोबर संदिशी बिभीषणाच्या नगरीत तो रथ पोहोचला. तिथे गेल्याबरोबर पाहिलं कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे कोण आहे. मंत्री महामंत्री सुमंत्री सर्वांना चर्चा केली. त्याला सांगितलं मी रामचंद्राची आई कैकेयी आहे. एक जण सेवक पळत गेला. राजाधिराज बिभीषण महाराज भगवान प्रभू रामचंद्राच्या 703 मातेपैकी कैकेयी नावाची माता आली. बिभीषणाच्या लग्न लक्षात आलं. 14 वर्षे 22 दिवस इनच बिना चपलाचं देवाला फिरलं. पण चला देवाची आईचा सन्मान करावा. पत्नीला पाठविलं. सन्मान करीत करीत मध्ये नेलं. त्या काळात काय मोठी पैठणी असेल हिऱ्या माणिकाची कोंदण केलेली ती पैठणी नेसली. सन्मान केला. गावरान तुपात पोळ्या वगैरे सगळं यथासांग झालं. आणि सगळं झाल्याच्या नंतर 4-5 वाजता तिच्या मनातून एक भाव बाहेर आला. भाव म्हणजे मूर्खच भाव होता तिचा. तिच्या तोंडातून एक शब्द बाहेर पडला. बिभीषण जी रामचंद्राने तुला स्वराज्य दिलंय जी याच्यातलं काही नेलंय नाही नेलं आईसाहेब. देण्यासाठी तयार होतास. देवानं आजही मागितलं तर खाली उतरतो. त्यांनीच दिलंय मी त्यांना देण्यासाठी तयार आहे. आपण काही पाहिजे का आपल्याला. मी ते नेण्यासाठी आले नाही पण एक ठिकाण बघायचं. काय बघायचं आईसाहेब आपल्याला. जिथं राजा रावणानं 6 महिने 27 दिवस सीता ठेवली होती ते ठिकाण मला बघायचं. बिभीषणानं सांगितलं आईसाहेब ज्या दिवशी मी लंकेचा राजा झालो त्या दिवसपासून मी निर्णय केला आहे जगाच्या माईला 6 महिने 27 दिवस माझ्या मोठ्या भावानं ज्या जागेवर त्रास दिला आहे जगाच्या माईला माझ्या मोठ्या भावानं ज्या जागेवर त्रास दिला आहे ती जागा दुःखद आहे. ती जागा मला पुन्हा बघायची नाही असा मी निर्णय केला आहे. किती विवेकी असेल बिभीषण. किती बिभीषण. ठीक आहे म्हणजे तुला यायचं नसेल एखाद्या नौकराला पाठव. मग बिभीषणानं सर्व नौकरांची सभा लावली आणि सर्वांना सांगितलं या रथात बसून अशोक वाटिका बघण्यासाठी कोण जाणार. तर प्रत्येकानं मान खाली घातली. एकही बोलत नव्हता. बिभीषणानं राजा या बळावर 10-5 नौकर जवळ बोलले हे तुम्ही जा. ते म्हणले आताची आत्ता आमचा राजीनामा. पण दुःखद ठिकाण बघण्यासाठी आम्ही सुद्धा जाण्यासाठी तयार नाहीत. राक्षसाच्या ठिकाणी राक्षसच नौकर होते पण एक सुद्धा ते ठिकाण बघण्यासाठी तयार नव्हतं. पण कैकेयीला बघा वाटत होतं. त्या अर्थी कैकेयी हलकट किती असेल कल्पना करा. आणि मग बिभीषणानं सांगितलं आईसाहेब मी तिथे येऊ शकत नाही. तुम्ही लंका परत घेतली तरी देण्यासाठी तयार आहे पण ते ठिकाण मी बघू शकत नाही. नौकर माझी नोकरी सोडण्यासाठी तयार आहेत. ते उपाशी मरतील पण ते ठिकाण बघू शकत नाही. तिनं सांगितलं ते बघितल्याशिवाय मला आनंद नाही. मग गोपुरावर चला. गोपुरावर मी ठिकाण दाखवतो. अशोक वाटिका ती आहे आणि तिथलं तुम्हाला मुद्दा सांगतो. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर असं एक झाड आहे. ते झाड गगनचुंबित आहे. वृक्ष फार उंच आहे. त्याच्या विस्तीर्ण छाया आहे. फार मोठ्या शाखा आहेत. फार मोठी सावली आहे. पण त्या झाडाखाली गवताचं तृण येत नाही. त्या जागेवर सीता बसलेल्या होत्या असं समजून घ्या आणि जा तुम्ही बघून या. मग त्या मनाच्या वेगानं ते घोडे तिथं पोहोचले. तिथं रथ ते खाली उतरला. खाली उतरल्याच्या नंतर पाहिलं तर सर्व झाडाखाली गवत आहे पण एका झाडाखाली गवत नाही. वारू ते वागवी अर्जुनाचे का घोडे अर्जुनाचे जगाच्या मालकानं सांभाळले याचा पुरावा. आणि मग तिथं उतरल्याच्या नंतर तिनं पाहिलं सर्व झाडाखाली गवती पण या झाडाखाली गवत नाही. आणि ती त्या झाडाखाली गेली त्या तरुला विचारत होती तरुया भवती अशोका स्थितीशो. हे तरू हे अशोका सर्व झाडाखाली त्याच्या छायेखाली गवत आहे आणि तुझ्याच छायेखाली का नाही. त्यावेळेला ते अशोक बोलत नव्हता. अशोक म्हणजे झाड होतं ते. तिने पुनश्च प्रश्न केला हे अशोका नाही त्रिवार भेदिती अशोका नाही चतुर्वारा पंचाभय षष्टी षष्टी एकादशा त्रयोदश गुणत्रय पक्षायतन भेदी म्हणजे पक्षायतन म्हणजे 15 वेळेस विचारलं तरी पण झाड बोलत नव्हतं. बाजूला सांगण्यासाठी कोणी नव्हतं. त्यावेळेला ती जवळ गेली आणि त्या झाडाला हात लावला. ममा स्वाभवेत्या देवभीतेशी क्रिया अनुसंगा वात्सल्य भवा. मी रामाची कुठल्या का नात्यानं आई आहे आणि तुला रामचंद्राची शपथ आहे. तुझ्या खाली तृण का येत नाही अशी शपथ घातल्याच्या नंतर अशोकाचं झाड रडत होतं. रडत असताना त्याच्या बुंध्यातून पाणी पाझरत होतं. त्याच्या शाखातून पाणी पाझरत होतं. पानाच्या देठातून पाणी पाझरत होतं. आणि तिने पुनश्च दुसरा हात लावल्याच्या नंतर बुंध्यातून आवाज आला कोमल आवाज. हे कैकेयी माते सर्व झाडाखाली गवताचे तृण धरतात पण या झाडाखाली गवत तृण धरत नाही. याचं कारण एकच आहे 6 महिने 27 दिवस जगाची माय राम या नावानं राम नामाचा स्वीकार करत उच्चार करत 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 सारखं रुदन केलं. ही जागा एवढी दुःखित झाली की या ठिकाणची जागा तृणसुद्धा धरत नाही. हा प्रकार अशोक नावाचा वृक्ष कैकेयीला सांगत असताना कैकेयीनं ऐकत असताना तिच्या डोळ्याला तिळमात्र पाणी नाही. पण ह्या 2 घोड्यानं हा संवाद ज्या वेळेला ऐकला त्यावेळेला दोन्ही घोड्यानं प्राण सोडून दिला. त्या दोन्ही घोड्यानं प्राण सोडून दिला. ह्या 6 घोड्यापैकी कार्तवीर्य कार्तभाम नावाचे घोडे होते का. आणि पुढचे जर पाहिले मणिपुष्पक मणिदंत मणिप्रिया आणि मणिभानू हे पुढचे द्वापार युगात पुढे यांच्या नंतरचे नावं. पण आता कार्तवीर्य आणि कार्तभाम आणि ह्या घोड्याने प्राण सोडा. आता कैकेयीला जाण्यासाठी पंचायत. मग पुनश्च लक्षात आलं बिभीषणाच्या कैकेयी सागरात तरत पडला नसेल तो.
पण प्रभू रामचंद्रानं पाठवलेलं तर असं नाही. प्रभू रामचंद्र असं करू शकणार नाहीत. त्या घोडे फार तत्वनिष्ठ असते. मग एक नाना प्रकारचा योग करून एक विमान पाठवलं. त्या विमानाचं नाव होतं प्रभदत्त नावाचं विमान. हे मनोवेगी विमान होतं. ते लागलीच तिथं. आता एक नवीन गाडी आली म्हणे बिना ड्रायव्हरची चलती. एक नवीन गाडी आली म्हणे बिना ड्रायव्हरची चलती. आता ती घ्यापुरती आपल्याकडे पैसे नाहीत. नाही तर मी ती घेतली असती. पैसे आले होते घेणारच आहे. विठाला विठाला कल्पना करा, माणसानं निर्माण केलेली पांचट गाडी जर बिना ड्रायव्हरची चलती तर त्या काळातलं प्रभदत्त नावाचं विमान बिना ड्रायव्हरचं का चलत नसावं. प्रभदत्त नावाचं विमान, प्रभदत्त, ज्या विमानाला विधवेचा पाय लागला की विमान जळून जाते, एवढं मोठं टोकाचं विमान असेल ते विमान पाठिलं आणि कैकेला घेऊन आले. मग विचारला, आई साहेब रथाची काय परिस्थिती? घोड्याने प्राण सोडा. का प्राण सोडा? शेतीची व्याकुळता भूमी बघितली, शेतीची दुःखद भूमी बघितली, शेतीची त्रासाची भूमी बघितली, शेतीनं आतूट केलेला शोक भूमी बघितली. तिथं गवतसुद्धा तृण, ती जागासुद्धा तृण धरीत नाही. ही अवस्था ऐकल्याबरोबर घोड्याने प्राण सोडा. लागलीच जगाच्या मालकाला हा संदेश मिळाला. विटेवरच्या मालकानं कामग नावाच्या विमानात संदेश पाठिला, त्या घोड्यांची समाधी करा. घोड्याची समाधी केली तिथं अशोक वाटिकेमध्ये. समाधी केल्याच्या नंतर तिचा उत्सव सुंदरसा झाला. तरी घोड्याला समाधान स्थितीत किती येईल हे भगवंताने विचार केला. समाधी डुलते का? समाधी हलते का? समाधी पाझरते का? विभीषणानं सांगितलं नाही. भगवान प्रभू रामचंद्राच्या स्पर्शाची चाहुलीची गरज होती. अयोध्येतून कुंड पाण्याचा पाठिला. तो कुंड त्याच्यावर टाकल्याच्या नंतर समाधीतून अश्वांचा आवाज आला. जगदानंद कंद जगतपते जगता स्थित पवित्र हा त्वम हस्तोदकच्चल स्थितो पवित्र विन्यास कृतो. हा हेच वाक्य विभीषणानं जशाला तसं संस्कृतमध्ये लिहून त्याच विमानामध्ये परत अयोध्येला पाठिलं. जगाच्या मालकानं सांगितलं, सीते तू जिथं शोक केलास ते ठिकाण बघितल्याच्या नंतर घोड्यानं प्राण सोडाय, पण घोड्याला आपल्या स्पर्शाची अत्यंत गरजेचे. मी तिथं जाऊ शकत नाही, लोकांचा गैरसमज होईल. आता श्रद्धेने आपण लंका दिली, सुतळीचा तोडा घेतला नाही आणि पुन्हा लोकांचा गैरसमज होईल. प्रभू रामचंद्र गेले त्या आरती विभीषणाकडून गठुडं बांधून आणलंय, याच्याकरता मला नकोय. मग आशीर्वादाची स्थितभूमी सोडली. हे अश्वांनो, अरे सीतेला त्रास दिलेली भूमी पाहिल्याच्या नंतर तुम्ही त्यागाच्या उद्दिष्टी उतरावा आणि प्राण सोडावा. इतका आमच्या कुळाविषयी तुम्हाला स्वाभिमान आहे, सार्थ स्वाभिमान आहे. फार आमच्या कुळाविषयी गर्व आहे, फार आमच्या कुळाविषयी आत्महित आहे आणि तुम्ही प्राण सोडता. इतकं तुमचं त्यागाचं प्रतीक आहे. तुम्ही दोघं मणिपुष्पक आणि मणिदंत या नावानं द्वापार युगामध्ये अर्जुनाच्या दारात जन्माला येतात. मी पुढे द्वापार युगामध्ये सुंदरस 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 द्वारकेचं राज्य करीन आणि तुम्ही मागच्या अवतारात आमच्यावर केलेले उपकार आता तुम्ही फेडू शकत नाही. रामावतारात असं वाल्मिकानं लिहिलं नाही आणि वाल्मिकानं जी लिहिलं नाही त्याच्या विरुद्ध मला जाता येत नाही. म्हणून आता तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले, हे उपकार तुमचे फेडण्याची माझ्यामध्ये कुवत नाही. असली कुवत तरी वाल्मिकाच्या विरोधात जाता येत नाही. मणिपुष्पक आणि मणिदंत या नावानं तुम्ही जन्माला या. मागच्या युगात काळात केलेले उपकार फेडण्यासाठी मी तुमचे घोडे, तुम्ही तुमची सेवा करीन. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. देखिला वो माय चक्रभुज स्वभाव, देखिला वो माय चक्रभुज, देखिला वो माय चक्रभुज भागे, देखिला वो माय चक्रभुज. वारुते वागवी अर्जुनाचे, वारुते वागवी अर्जुनाचे. एके दिवशी भगवान सूर्यनारायण, आता 10 मिनिटं शिल्लक आहेत फक्त. एके दिवशी भगवान सूर्यनारायण अयोध्येत आणायचं ठरलं. एका साधूनं सांगितलं, सूर्यवंश नाव तुमचं आहे, आतापर्यंत सूर्य आला नाही, सूर्याला घेऊन या. त्यावेळेला एका साधूच्या कृपेने सूर्यनारायण अयोध्येत येण्यासाठी तयार झाले. पण सूर्य नटले, मला रथ पाहिजे. सूर्याचा रथ पृथ्वीवर चालत नाही, चाक एक आहे, घोडे 4 आहेत. सूर्याच्या रथाला जे घोडे आहेत त्यांना शामकर्ण म्हणतात. सूर्याच्या रथाचा सारथी त्याला अरुण म्हणतात. एक जगाच्या मालकाला पाठीवर घेतो, एकाचं नाव गरुड. विंतीला 2 पुत्र, अरुण आणि गरुड. बाकीचे किती पुत्र होते सोडून द्या, पण मुख्य अरुण आणि गरुड. एकानं सूर्याचं सारथ्य केलं म्हणून अरुणोदय प्रकाश झाला. सूर्योदय प्रकाश झाला म्हणत नाहीत. घंटा गजरग रजिन्नला अरुण उठा, अरुणोदय प्रकाश झाला. हा आपण सकाळी काकड्यात अभंग ऐकतो. म्हणून हा अरुण सारथी, त्या अरुणाला पृथ्वी तलावर रथ आणता येत नाही, हा सिद्धांत आहे. मग आता रथ आणण्यासाठी पाठीला 56 कोटी घोडे सुंदरसे होते. 56 कोटी घोडे होते, फार सुंदर सुंदर सुंदर. या सर्व घोड्यांना आता बेलवाल्याने सांगितलं, चला अश्वांना उठा, भगवान सूर्यनारायण आणायला जायचंय. त्याला सर्व घोडे पटापट 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 खाली बसले. सूर्याला आणायला जायचं त्यावेळी ते आपण जळून जाऊ, घोडे खाली बसले. आता पलीकड 6 घोडे होते, त्याच्यातल्या 2 घोड्याला झुंपलं आणि यांच्यापासूनच न्यायचं होतं. पलीकडून तर भिंत पाडू शकत नाहीत. या घोड्यापासून चालल्या, हे बसलेले घोडे सर्वांनी विचारलं, का रे कुठे जायचंय? सूर्यनारायण आणायला जायचं. वेगळंच सांगतोय. तर बाकीच्या घोड्यांनी त्यांना विचारलं, का रे सूर्यनारायण आणायचं आहे म्हणजे एखादा काय पुढारी गिडारी थोडाच आणायचा आहे?
सूर्यनारायणाच्या जवळ गेल्याच्या नंतर जळून जाताना ते इतका वर येतं शेंडीतला घामफुटात यायलाय, तुम्ही जवळ गेल्यावर कोळसा होईल. ते म्हणले एक काम करा, सूर्य आम्ही जरी नाही आणला तर सूर्य अयोध्येत येणार आहे आणि सूर्य अयोध्येत आल्यावर तुम्ही सुद्धा जळणार आहेत. त्याच्यापेक्षा आणायला गेलेले जर जळाले तर ग्रंथात येतील, आणायला गेलेले जर जळाले तर ग्रंथाच्या यादीत येतील आणि तुम्ही नाहकच मरताना त्याच्यापेक्षा आम्हाला जाऊ द्या. आणि मग ही दोघं जण गेले. कल्पना करा, स्वागता करता गेलेले घोड्याला सूर्य कसा जाळीन बाबा. तिथं गेल्याच्या नंतर हिमवंतोपाचारीला फार सुंदरसे श्लोक आहेत, तिथं 23 श्लोक आहेत. मग हिमवंतोपाचारीला सभे अंगवेघाना कायावृधीना आश्वस्तिता शीतवेढा भवती असे सुंदरसे श्लोक आले. आणि मग ते शीत अंगाला वेढवलं. भगवान सूर्यनारायण त्याच्यात बसले आणि मग सूर्यनारायण परत केलं. पण विटेवरच्या मालकानं म्हणजे प्रभू रामचंद्राने विचार केला, ज्या घोड्याने सूर्य इथं आणण्याचा आपल्यावर उपकार केलाय त्या घोड्यांना आपण काय संगोपन करावं. म्हणून या उत्तरायित होण्यासाठी हेच घोडे पुन्हा अर्जुनाच्या दारात 2 जन्माला आले. वारुते वागवी अर्जुनाचे. तिसरा मुद्दा आहे का, 28 मुद्दे त्याच्यातला एक सांगतो आणि पूर्णविराम करतो. भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र सीताई साहेब लक्ष्मण वनवासाला चालले. वनवासाला जात असताना 2 घोडे रथाला झोपले. नागरोंद्र वृक्षाखाली त्या दिवसा मुक्काम होता शिरयूच्या तीरावर. तिथपर्यंत घोड्यांनी देवाला त्या रथात बसून देवाला नेऊन घातलं. तिथं गेल्याच्या नंतर सोबत एक व्यक्ती होता सारथी. त्याला भगवान प्रभू रामचंद्रानं लवकर उठून सांगितलं, तुम्ही एक काम करा, लक्ष्मणजी आणि सीताई साहेब उठायच्या अगोदर पटकन घेऊन जा. आता लक्ष्मण झोपलेत नाही तर उठायचा काय प्रश्न आहे. 14 वर्षे 22 दिवस लक्ष्मण झोपले नाही, पाणी पिलं नाही, अन्न खाल्लं नाही, काहीच नाही. ते जागेला जागेत झाडाच्या पलीकडून होते. सीताई साहेबांकडे बघत त्यांचं संरक्षण करीत. तेवढ्या अवकाशात प्रभू रामचंद्र सारथ्याकडे आले आणि सांगितलं, परत जा, आमच्या बाबाला सांगा आईची हत्या करू नका, स्त्री हत्येचं पातक फार मोठं आहे. हे संगोपन केलं आणि निघाले. पण जात असताना त्या माणसाला जावं वाटत नव्हतं त्या सारथ्याला. त्या सारथ्यानं सांगितलं, भगवान मी जर रिकामारत परत घेऊन गेलो तर अयोध्येतले लोक मला दगड मारतील, मला काळमुख्या म्हणतील, तू देवाला वनात सोडून आला आणि तू रिकामं थुत्तर घेऊन इकडे आलास, म्हणून मी जात नाही. भगवंतानं सांगितलं, सेवकी करावे सांगितलेले काम, मी जगाचा मालक ह्या असं तुम्ही मला मानतात ना, माझा आदेश आहे ना, त्यानं तुम्हाला आदेश आहे, तुम्ही परत जा. त्या त्या रथामध्ये ती व्यक्ती बसली. घोड्याचा बागडोर ढिला केला. तो रथ अयोध्येकडे ढाळे जात होता. पण त्या व्यक्तीने प्रभू रामचंद्राकडे तोंड केलं आणि रथाकडे पाठ केली, अयोध्येकडे पाठ. आणि दिशेनाशी जोपर्यंत प्रभू रामचंद्र होते तोपर्यंत बघत होते. पुन्हा इकडे तोंड केलं आणि घोडे हाकत होते. घोडे हाकत असताना दिवस उन्हाळ्याचे होते. सर्वत्र भूमी वाळलेली होती. पण रथाच्या चाकाला चिखलाची छिट्टी लागत होती. कल्पना केली या व्यक्तीनं, पुढेही वाळली माती, आजूबाजूला वाळली माती आहे, पण रथाच्या चाकाला ओलसर छिट्टे कशा करता लागले. बागदोर आखाडा खाली उतरले. तेवढ्या अवकाशात पाहिलं पुढे नाही फक्त पाठीमागे. ते का पडत होतं, घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पडत होतं. घोड्याच्या डोळ्यातलं पाणी पडून एक थेंब पडला की एका थेंबा इतका चिखल व्हायचा आणि तोच चाकाला चिटकायचा. म्हणजे ते वनात सोडल्याच्या नंतर घोड्याला सुद्धा रडू येत होतं. चला पुढचा प्रकार आहे का, अयोध्येत ऐकल्याच्या नंतर घोडे तबेल्यात सोडले. सर्व घोडे चारा खात होते, दाना खात होते. पण ज्या घोड्यानं प्रभू रामचंद्राला वनात सोडत ते घोडे चारा खात नव्हते. बऱ्याच लोकांचं असं मत आहे. भगवान प्रभू रामचंद्राच्या सोबत लक्ष्मण गेले. काय सांगायचं बरं का, लक्ष्मणाने काय रामाची सेवा केली. आणि सर्व रामायणामध्ये 14 वर्ष 22 दिवस एकटाच लक्ष्मण उपाशी होता. येडेवाणी सांगू नकोस रे, असं करू नकोस. कारण एसटीचा ड्रायव्हर जर चुकला तर 55 मरतेत, जीपचा चुकला तर 10 मरतेत, मोटरसायकलचा चुकला तर 2 किंवा 3 मरतेत, रेल्वेचा चुकला तर हजारो मरतेत, वक्ता चुकला तर कोटी मरतेत. विठाला विठाला. कारण भगवान प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्याच्या नंतर माझ्या वाचनात आलंय 23 दिवस 23 लोकांनी 14 वर्ष 22 दिवस अन्नाचा कण घेतला नाही. केवटम निराहारेशो हे रिक्तम हृदय भवा, तो सुद्धा उपास होता, केवट सुद्धा. फार 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 पोटवता असा सिद्धांत. हे घोडे अयोध्येत आल्याच्या नंतर दाना घेत नव्हते. वाटेल ते प्रयत्न तबेल्याने केला दाना देण्याचा, पण ते दाना घेत नव्हते. घोड्याला दाना लागतोच बरं का, मी घोडी पाळलेली आणि त्याच्यामुळे मला माहिती आहे. हो, हे गाड्या घेणं कोणाला सोपं, घोडीला अवघड असती. तिला जरा असं कमी केलं की ती अशी मरकुडी होऊन जाती. आणि ती मरकुडी घेतली की झाली की ती चौब असं वाटत नाही. मोठं निमित्त असतं. कधी कधी बायकोवर प्रेम कमी केलं तरी चालते, पण घोड्यावर करावंच लागतंय. त्यात तेच लोक पाळीत होते पूर्वीच्या काळातले माणसं. विठाला विठाला विठाला. मग हे एवढे घोडे सुंदर होते. आकाश मार्गाने जाणारी घोडे हे चारा का घेत नाहीत. वाटेल ते प्रयत्न केला सुमंतानी, पण घोडे चारा घेत नाहीत. त्या घोड्याचा असा नियम होता, भगवान प्रभू रामचंद्राला वनात सोडायला गेलोत ना, हे आमच्याकडे पाप होतं, हे आमच्या जीवनात पाप होतं. म्हणून जगाच्या मालकाला आम्ही शरयूच्या तीरापर्यंत वनात सोडण्यासाठी गेलोत. आम्ही पापी आहेत. आमचं पाप त्या दिवशी मुक्त होईल, जगाचा मालक वनातून पुन्हा परत येईल. त्याच दिवशी आम्ही अन्न घेऊ. किती त्यागाचं मोठं प्रतीक असेल, कल्पना करा ना. किती त्याग असेल, किती त्याग. असे उपास धरणारे तर कुंटलानं पाहिले. नवरात्रात काही काही माणसं साबुदाणा खातेत, चपला घालीत नाहीत, दसरा झालं की घोरपडी सोडित नाहीत. असे उपास लय पाहिले ना. नवरात्रात काही उपास धर, भेंडरं खाय, काय काय शेळ्याचाच अवतार.
असे खूप उपास धरणार आहेत. काही लवंगाव धर, कोणी खारकाव धर, कोणी दुधाव धर, असे खूप उपास. पण त्याग लागणं त्या तितक्या वेळीचा त्याग. 14 वर्ष 22 दिवस कुठलाही दाना खाल्ला नाही किंवा कडब्याचं चिपाट खाल्लं नाही. भगवान रामचंद्र परतून आले. पुन्हा अयोध्येचं राज्य सुरू झालं. एके दिवशी सुमंतानं सांगितलं, प्रभू यती योगी जपी तपी संन्यासी राजे महाराजे 56 देशाच्या राजांना वानरादी तुम्ही सर्वांचा सत्कार केलाय, पण ज्या घोड्यानं 14 वर्ष 22 दिवसाचा तुमच्यासाठी उपवास धरलाय त्या घोड्यासाठी काय? तविल्यात प्रभू रामचंद्र आले. पाहिले तर घोड्याचे सापळा दिसत होता, पण प्राण भगवंताच्या अस्तित्व कृपेने जागृत होता. पाहिला रंध्रपूर्ण रामनामाने व्यापित झालेले होते. भगवंत जवळ आले, घोड्याच्या पाठीवरून ताप पेरली. पण दुःख वाटलं, अरे मी काय करू शकतो याच्या व्यतिरिक्त? तुमची जर चर्या करू तर वाल्मिकानं तसं लिहिलं नाही. दोन्ही घोड्याच्या पाठीवर थाप टाकली आणि तुम्ही एवढा आमच्यासाठी त्याग करता. अरे मी वनाला गेल्याच्या नंतर माझ्या घरातल्या लोकांनी जेवावा. फक्त लक्ष्मणाची पत्नी उर्मिला जर सोडून दिली तर अयोध्येत फक्त 3च व्यक्ती उपवासी होते, 2 घोडे आणि उर्मिला. बाकी सगळे जेवत होते. कौशल्या माता सुद्धा जेवत होत्या. जिहम वात्सल्य असतं तर उदर येता, जिच्या पोटी जन्म घेतलाय ती आई जेवत होती. फक्त एक भाऊजही उपवासी होती आणि पशुमध्ये तुम्ही दोघं उपवासी होतात. इतका आमच्यासाठी त्याग करता आणि मी तुमची काहीच सेवा करू शकत नाही, याचा परतावा करू शकत नाही, म्हणून दोन्ही घोड्याच्या पाठीवर थाप टाकली. तुम्ही पुढे अर्जुनाच्या दारात जन्माला येतात आणि मागच्या अवतारात आमच्यावर केलेले त्यागाचे परोपकार, या उपकाराची फेड करण्यासाठी वारुते वागवी अर्जुनाचे. वारुते वागवे अर्जुनाचे, वारुते वागवे अर्जुनाचे. देखिला वो माये चक्रधर स्वभावी, माये चक्रधर स्वभावी. देखिला वो माये चक्रधर स्वभावी, देखिला वो माये चक्रधर स्वभावी. वारुते वागवे अर्जुनाचे, वारुते वागवे अर्जुनाचे, वारुते वागवे अर्जुनाचे. याच्याकरता भगवान परमात्माने अर्जुनाचे घोडे धुतले हे आपल्याला पाहिलं, लक्षात आलं. याज्ञिकार प्रीती मंत्राची आहुती, तो द्रौपदी प्रति भाजी मागे, नाना प्रकारचे याज्ञिक. किती तुप जाळले. मी 4 वर्ष कर्मकांड केलं बाबा, खूप वास्तुशांत्या केल्या, खूप वास्तुशांत्या. इतकं तूप टाकलं यज्ञात. पण एक जण म्हणला, महाराज माझ्या घराची 3दा वास्तुशांती झाली पण मला सुख नाही. मी मग मला पूर तुझ्या घरात, तुझ्या बैठकीत मला पूरवरून फरची टाकन, त्याच्यावर पलंग टाकन, आराम कर म्हणजे तुला सुख भेटन. अरे महाराजानं किती जरी तूप जाळलं तर तुला कुठं सुख भेटन? तुला चांगलं वागावं लागन त्या घरात, तेव्हा तुला सुख प्राप्त होईल. वास्तुशांती केली म्हणजे माणसाला वाटतं आम्हाला सगळं काही एखादा पैशाचा बुंगळात लागावा. नाही ना, तुला तसं वागावं लागन तरच. डॉक्टरकडे एक जण म्हणला, डॉक्टर साहेब मी किती औषधं घेतली पण मला गुण येईन, माझी सर्दीच राहीन. डॉक्टर म्हणले घरी गेल्यावर काय करतो? काय नाही म्हणला, ताक प्यायचं लय ना दे. मग तो 10-15 डॉक्टर खाल्ली तरी तुझी सर्दी राहणार नाही. तू पथ्य पाळीत नाही ना. वास्तुशांती केली म्हणजे पथ्य पाळावं लागेल ना. त्या घरात कसं राहावं त्याचं अनुकरण काय, तसं जर वागत राहिलं तर तू त्या घरात सुख भेटल. असे नाना प्रकारचे यज्ञ केले, खूप 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 यज्ञ केले. आमची इथं पांडुरंगाची प्रतिमा करायचं ठरलं. याज्ञिकार प्रीती मंत्राची आहुती 5 मिनिटात सांगतो, पूर्णविराम करतो. पांडुरंगाची प्रतिमा आणली. आता बसवायची कुठे ही पंचायत. कुणी म्हणलं चावडीवर बसवा, जागा रिकामी आहे सरकारी, तिथं आपण सुंदरसं मंदिर करू, तिथं बसू. चावडी गावातल्या मध्यभागी होती. तर तिकडचे इकडचे लोक तापले. म्हणले ह्या मधल्या बायाला सकरातीला जवळच झालं ना, आपल्याला लांबून जावं लागतंय, मग चावडीवर नाही बसवायची. काही म्हणले मारुतीच्या मंदिरापाशी जागा भरपूर आहे, तिथं मंदिर करा. आता मारुतीचं मंदिर वरलाकून गावाच्या, मग खाल्लाकडे तापले. त्या बायाला किती जवळ झालं, आपण इतक्या लांबून जायचं का ट्रॅक्टरमध्ये बसून जायचं का? आता ताप आणि आमची परिस्थिती नाजूक. तवा 1.5 एकर जमीन, आताची इचकू नका. काय चलत तिथं? मग म्हणले खाली इकडे बसवा, खाल्लाकडे नाही म्हणले इकडचे तापले. मग शेवटी एक महाराज होते, त्या महाराजांनी सांगितलं आता मंदिरातच बसवा, दुसरं करू नका, काय नका. मंदिरात बसवायची ठरली. मिटिंग घेतली. गावातले लोक म्हणले काय लागते बाळू? आता लहान होतो त्यावेळेला मी. म्हणलं काय नाही, याला 10-11 ब्राह्मण लागतील, पूजापाठ वगैरे. ब्राह्मण काय घेतील? म्हणलं दक्षिणा तर घेतेनच ना. किती द्यावं लागन? म्हणलं आता त्याला द्यावंच लागेल, एवढी दक्षिणा द्यावं लागेल. पूजेला काय काय लागतंय? आता मला माहीत होतं 2-4 दिवस आपल्याला कुठं जाता येत नाही, आपले धकून घ्या. मी सांगितलं 11 किलो खारका, 11 किलो सुपाऱ्या, 11 किलो बदाम, 11 किलो खडी साखर, खुदडी छटाक. नाही म्हणजे काय करायचं ते कोण लावायला घरी? कारण ज्याचं कामच नाही ते जास्त कशाला सांगायचं आहे का नाही. मी कुंकुदिडच छटाक बस झालं. हां 50 पिसं असं सविस्तर पूर्ण सांगितलं. तांदूळ 23 किलो असं पद्धतशीर सांगितलं. यादी झाली 50,000ची. गावातले म्हणले मग तू बी गावातला छेस ना? हो. मग हे करतोस ना तू? म्हणलं हो. मग इतकं तू आणलं तर काय होतंय? अरे बापरे म्हणलं आगाव कुठं झालं. आता मला आणायला सांगितलं म्हणलं मी 1.5 छटाकच सांगितलं असतं ना. कारण आमच्या हातात सांगल, ब्राह्मण सांगल ती दिशा नावी ठेवली तिथं मिशा. आमच्याच हातात असतो. एका सुपारीवर अभिषेक करायचा का 15 सुपारीवर हे आमच्याच हातावर असते. सगळं 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 आमच्या हातात. सत्यनारायणाला गेलो मी एके दिवशी. चांगल्या माणसात सत्यनारायण होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं मी कोरडवाच्या नादी लागत नाही. सत्यनारायण चांगला होता, मस्त असा सुंदर जेवाय गिवायला झालं. सुपारीत पानपुड्यातली संपली. मी म्हणलं घ्या वरुणाची.
आता पूजा झाल्या वरुणावरली सुपारी घ्यायला काय हरकत आहे? जोहरक वरुणाची पूजा आहे तोरक गणपती सुपारी गणपती टेकून पूजा गणानंतो आगणपते गवामहें गवप्रिया शुद्धोदक स्नानम उष्णोदकम शीतोदकम काय घृत स्नानम वगैरे दधी स्नानम शर्करा स्नान सगळं त्या सुपारीवर गणपतीची सगळी पूजा केली आणि पूजा आटपल्याच्यानंतर जेवण झाल्यावर तीच सुपारी लगेच आडकी त्यात आली आमच्या हातात आहे ना. पण तुम्हाला नाही कापता येतो. अरे बापरे गणपतीची सुपारी कशी कापाव आम्ही सांगावं ती दिशा सगळं. आता मलाच जर हे सामान आणायचं होतं तर मी 2-2, 3-3 छटाकाव किलोवर भागीला असतं ना. काय करा आगाव काम झालं पण आणलं मी. आमचं सामान बी वेगळंच असते. तुम्ही जे खाता ते खोबरं एकीकून काळं आणि एकूण ढवळं असते. पूजाचं दोन्हीकून काळं असते. पूजाचं खोबरं दोन्हीकून काळं. तुम्ही हे खाते ते राजापुरी असते. पूजेचं दोन्हीकून काळं. तुम्ही खातात त्या खारका अशा पातकावानी असतात. आणि आमच्या पूजेची खारीक सांगू का म्हशीला फेकून हाली तर टावका निघतो इतकी खारीक. एक म्हातारी आली आमच्या इथं म्हणले माय बाळू महाराज घरीच आहेत का हो? ती म्हणली माझ्या घरीच असन ते कुठं जाईन आज कीर्तन नाही उन्हात तानाचं घरीच मरत असन. आता बाई गावातली बाई होती ती मधात आल्याबरोबर लगेच पाय पडीन 50 रुपये दिले. आता ती गण मला बाळ्या म्हणली पण आता कुठं 50 विरोधात जातील ना. मी काय नाही म्हणलं. म्हणलं बाळ्या म्हण नाही तर मेला म्हण काही म्हण. आणि तिने एक नातू काढायला आणला होता सगळं. म्हणली महाराज दाशाच्या पुरीचं जमच ना आता मायाच्यानं जमत असतं बाई. सोयरिकी जर माय हातान झाले असतात मी घरी बसल्याच बसलं असतं. हिला कलेक्टर भेटन हिला तहसीलदार भेटन हिला नायब तहसीलदार भेटन बनलं बनलं घरीत ना आपल्या हातात असतो आहे. याला आमका आमका जप करावं. ती बाई पाया पडीन 500 रुपये दिली नाही पडली मी सांगायला लागलो तुम्हाला. तुम्ही म्हणताल खरंच करतं काय हे दृष्टांतापुरतं सांगायला लागलो. आणि मग सोबत नातू आता 500 रुपये दिले मग आमच्या घरच्याला म्हणलं एखादी